नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाचच प्रश्न बघणार, मात्र ते पाचही प्रश्न एका विशिष्ट टॉपिकच्या कॉन्सेप्टशी रिलेटेड असेल। या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की व्हॉटच्या डोक्यावर हाफ आहे, म्हणजेच कुठल्याही संख्येच्या डोक्यावर जर हाफ असेल तर हाफचा अर्थ काय? हाफ म्हणजे होते मित्रांनो अंडर रूट। अंडर रूटला आपण स्क्वेअर रूट किंवा मराठीमध्ये वर्गमूळ म्हणत असतो, वर्गमूळ होते। याचा अर्थ असा की हा हाफ जर कॅन्सल केला तर यामध्ये असणारी जी व्हॅल्यू आहे तिचं काय काढावं लागेल, तर वर्गमूळ काढावं लागेल। या ठिकाणी कुठली तरी एखादी पूर्ण वर्ग संख्या येईल आणि तिचं वाला आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल, जेणेकरून आपल्याला फायनल आन्सर येणार। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 19 आहे, गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पेशल। या ठिकाणी बघा पहिला प्रश्न, 17.5% ऑफ 754 बरोबर व्हॉटच्या डोक्यावर हाफ आहे मित्रांनो। तर हाफ म्हणजेच काय झालं, अंडर रूट। अर्थातच आपण या ठिकाणी x म्हणू शकतो। आता प्लस या दोघांची आपण बेरीज करून घेऊ। 4 आणि 1 काय झाले तर 5 झाले, 6 आणि 3 झाले 9। देन पॉइंट दिला, 1 आणि 1 झाले 2 आणि 5 आणि 5 काय झाले तर 10। 102.95 या ठिकाणी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा विचार करू नका सध्या। देन इकडे बघूया आपण, तर या ठिकाणी काय दिसतं तर 17.5। आता या ठिकाणी तुम्हाला बेसिक सांगतो, जर समजा संख्येमध्ये मागून एका अंकानंतर जर पॉइंट आला तर 17.5 आपण त्याला म्हणणार, मात्र आपण त्याला पूर्णत्व देऊ, म्हणजे 17.5 न घेता त्याला 175 घेऊ। असं घेतल्यानंतर काय करायचं की हे जे पर्सेंटचं चिन्ह आहे ते पर्सेंटचं चिन्ह म्हणजेच 1/1000 घ्यायचं। काय घ्यायचं? 1000। देन गुणिले किती तर 754। आता आपण भाग देऊ, स्पष्टता आपल्याला भाग देता येणार आहे। या ठिकाणी बघा आपण काय करणार, आता 25 25 100, 25 सकम 150 आणि 25 7 175 झालं। या ठिकाणी 25 चूक 100 आणि इथं आला 0। आता असा आडवा भाग द्यायला जमेल का, तर निश्चितचपणे या ठिकाणी भाग द्यायला जमेल का, तर आपण ट्राय करू कितीचा जाणार भाग। तर या ठिकाणी मला तरी असं दिसून येतं की 4 की 4 भाग 4 न भाग जाणार नाही, म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, तर हा जो 4 आहे याच्यावाले निम्मे करू, 20 करू, म्हणजे 2 न भाग देऊया। या ठिकाणी 2 6 बरोबर, उरला 1 झाले 15, 2 7 14, उरला 1 झाले 14, 2 7 14, म्हणजे इथं आले 377 आणि खाली आले 20। आता कितीचा भाग द्यायचा, तर आधी आपण याला गुणाकार करून घेऊ। याला गुणाकार केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की 7 7 किती झाले 49। बघा, अंश आणि अंशाचा आपण गुणाकार करत आहोत। 7 7 किती तर 49, 7 7 49, 4 आले हातचे, 7 7 49 आणि 4 53 होतात। सो या ठिकाणी 3 5 आले हातचे, 7 3 21, 21 न 5 किती झाले 24, डिवायडेड बाय किती झाले 20 बरोबर अंडर रूट मध्ये x प्लस 102.95। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भाग द्यावा लागेल। कसा भाग आपण देणार आहोत, तर या ठिकाणी बघा सरळ सरळ आपण 20 न भाग देऊया। 20 1 20 काय येणार आहे, तर या ठिकाणी 20 1 20, 20 1 20, 20 3 60, पुन्हा 3 उरले झाले 39। या ठिकाणी 20 1 20 उरले किती 19, 19 म्हणजेच किती 190, 190 आले। सो 20 9 180 येते, सो 20 9 180 घेतले आपण बरोबर, उरले किती 10। देन मग आपल्याला झाले 100, 20 5 100, म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली भाग गेला कितीचा तर या ठिकाणी 131.95चा। आता इकडच्या साईडला 131.95 आले आणि देन या ठिकाणी अंडर रूट मध्ये x प्लस 102.95 आले। आता तुम्हाला निश्चितपणे माहित आहे की हा जो प्लसचा भाग आहे इकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे 131.95 वजा 102.95। आता बरोबर अंडर रूट मध्ये x, याची वजाबाकी केली तर 0 0 असं दिसून येतं। एकातून 2 जात नाही म्हणून 11तून 2 गेले, 9 2 11, हात चावला 1। मित्रांनो या ठिकाणी काय येतं, ओके प्लस आहे तर आपल्याला त्या ठिकाणी मायनस, यस। सो या ठिकाणी किती दिसून येते तर सरळ सरळ या ठिकाणी 2 दिसून येतात।
ओके, थोडंसं हे करतो मी. 0 0 9 2 11 हात सॉला 1 म्हणजे इथं 2 आणि इथं 0. 29 काय आलेलं आहे 29. म्हणजेच या ठिकाणी देअरफॉर 29 बरोबर अंडर मध्ये x. आणि इथेच खरं महत्वाचं आहे. आता काय करायला लागेल की 29 आन्सर आहे का नाही, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की हा जो अंडररूटचं चिन्ह आहे ते कट केल्यानंतर इकडचा करायला लागते स्क्वेअर. x बरोबर 29चा स्क्वेअर आपल्या पाठ पाहिजे की नाही. सो 29चा स्क्वेअर येते 841. मित्रांनो आता स्क्वेअर कसा काढायचा, तर तो स्क्वेअर तुम्हाला 29चा स्क्वेअर मी काढून दाखवतो. बघा 29 घेतले, इथं 0 4 घ्यायचे, 2चा स्क्वेअर खाली लिहायचा, 9चा स्क्वेअर त्याच्या खाली लिहायचा, याची दुप्पट 18 करायची, 18 2 36 बरोबर या ठिकाणी टाकायचे. म्हणजेच 1 8 6 किती 14 हात सॉला 1 इथे येतं 841 झाले. हे जर नाही समजलं तर डायरेक्टली तुम्ही गुणाकार करू शकता. 29 गुणिले 29 म्हणजेच किती 841. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजून सांगत आहोत. मात्र तुम्हाला काय करायचं आहे की व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही सोडून बघायचं आहे, तुम्ही थोडीशी स्पीड घ्यायची आहे आणि विदिन हाफ मिनिटमध्ये हा सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. सो आन्सर येते 841. राईट आहे मित्रांनो. सेकंड क्वेश्चन आपण बघू. या ठिकाणी तुम्हाला माहितच आहे मित्रांनो की काय येतं की अंडररूट मध्ये हा हाफ काढला की अंडररूट मध्ये व्हॉट येते. म्हणजे 378 प्लस अंडररूट मध्ये हाफ किंवा x बरोबर 25/100 गुणिले 2400 मायनस 192. हे टक्के म्हणजे भागिले 100 होते, गुणिले म्हणजे ऑफ म्हणजे गुणिले होते. आता आपल्याला एवढा भाग सॉल्व्ह करावा लागेल. कसं करणार आपण, 25 1 25 25 100 4 1 4 4 सेकंद 24 म्हणजे इथे आले 600. आता 600 मधून 192 आपल्याला वजा करावं लागेल. सो तुम्हाला दिसून येते की 408 त्या ठिकाणी येणार आहे. हां, म्हणजे तोंडी जरी केलं तर 600 मधून 192 जर काढले तर 408 येतात. म्हणून आपण काय करणार की 378 प्लस अंडररूट मध्ये x बरोबर 408. आता या ठिकाणी हा जो प्लस आहे इकडे काय होणार आहे मायनस. सो 378 जर मायनस केले तर 0 इथं 3 हात सॉल्व 1 म्हणजे 30 राहतात. देअरफॉर अंडररूट मध्ये x बरोबर 30 जर आलेलं असेल तर तुमचा आन्सर लगेच तयार आहे. कारण की आपल्याला अंडररूटचं चिन्ह कट करायचं असते आणि समोरच्या याच्याला स्क्वेअर करायचा असतो. कट केला, याचा स्क्वेअर केला. सो x बरोबर किती आले तर 900 आले. प्रॉपर आन्सर येते मित्रांनो ऑप्शन क्रमांक सेकंड, कारण की त्यामध्ये 900 आहेत. कळलं तुम्हाला. येस, सेकंड ऑप्शन राईट आहे. थर्ड क्वेश्चन आपण बघूया. या ठिकाणी मोठा ब्रॅकेट आहे, देन मग त्याच्या आतमध्ये 2 लहान ब्रॅकेट आहे. मात्र मित्रांनो जर तुम्हाला वर्गमूळ काढता येत नसेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कदापि जमणार नाही. 2 पद्धतीने वर्गमूळ काढता येते, एक तर फॅक्टर मेथडने काढता येते, नाही तर मग मी सांगतो त्या पद्धतीने काढायचं. या ठिकाणी याचं आलं 2401 चं स्क्वेअर रूट तुम्हाला काढता आलं पाहिजे. मित्रांनो स्क्वेअर रूट काढत असताना तुम्हाला काय शिकवलं मी की एकक स्थानचा अंक टार्गेट करायचा जो 1 आहे. 1 साठी मित्रांनो या ठिकाणी 1 किंवा 9 लिहायचे. का, कारण की 1 चं वर्गमूळ 1 आणि 1 मध्ये किती मिळवले तर 10 होते, तर 9 मिळवले तर 10 होते. म्हणून 1 आणि 9 आपण या ठिकाणी टाकलेला आहे. देन 2 अंक आपण कट करायचे. मग उरले किती 24. 24 ही संख्या व्ही मध्ये बसवायची. या 24च्या आधीची वर्गसंख्या आणि नंतरची वर्गसंख्या. आधीच्या 4 चूक 16 आणि 5चा वर्ग किती 25. आता हे जे 4 आहे इथं लावायचे आणि हेच 4 इथं लावायचे. मग जो शॉर्टेस्ट वे असेल, जो लहान वे असेल तिकडे राईट मारायचं. 24 पासून 25 मध्ये 1चाच फरक आहे, इथे जास्तचा फरक आहे म्हणून इकडचा राईट मारला म्हणजे हे राईट म्हणजेच 49. 2401 म्हणजेच काय आलं तर 49 आले. झालं. प्लस 625 तुम्हाला माहितच पाहिजे मित्रांनो. 25चा स्क्वेअर म्हणजे 625 होते आणि 625चं स्क्वेअर रूट काय झालं तर मग 25 झालं. लिहिले आपण इथं 25. आता हे आपण इकडे सॉल्व्ह करून घेऊ. सोपं आहे हे. या ठिकाणी मोठ्या ब्रॅकेटमध्ये आपण पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यासारखा आहे. 49 अधिक 25 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये याच्यावर इथं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर वाटल्यास लिहून घेऊ आपण. 29 अधिक 5 आणि हा मोठा ब्रॅकेट कंप्लीट भागिले 4 आणि या ठिकाणी x च्या डोक्यावर हाफ आहे म्हणजेच आपण इथं असं टाकू. आता आपलं गणित हे ग्रीन सिग्नल मध्येच आहे, त्याला रेड सिग्नल मध्ये जाऊ देता कामा नये. रेड सिग्नल केव्हा येते जर तुमचा बेसिक कंप्लीट नसेल तर लगेच रेड सिग्नल येते आणि तुम्ही कोलॅप्स होता. येस. या ठिकाणी बघा
49 अधिक 25 म्हणजे 9 5 किती 14, हातचा 1 या ठिकाणी 74 आले. देन हा हे निघून गेला वजा या ठिकाणी किती येतात तर 34 येतात झालं. आणि याच्यावर हा जो भागिले 4 आहे तर डायरेक्टच आपण भागिले 4 जर दिला तर या ठिकाणी बरोबर अंडर रूट मध्ये x असं करू शकतो आपण. आता याची वजाबाकी मित्रांनो केली तर सरळ सरळ याची वजाबाकी येते 40. किती येते 40. 40 भागिले 4 आणि इथं x या स्टेप्सवर आपण आलो. 4 1 4 4 10 40 या स्टेप्समध्ये आपण फायनली आलेला आहोत. म्हणून 10 बरोबर अंडर रूट मध्ये x. आता तुम्हाला माहितच आहे की अंडर रूटचं चिन्ह जर आपण कट केलं तर याचा स्क्वेअर करावं लागते म्हणजे x बरोबर किती झाले 100. इट्स अ फायनल आन्सर. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड राईट आहे मित्रांनो. बघा चेक करूया राईटच आहे. चौथा प्रश्न घेऊया. आपण 5 प्रश्न घेतो मात्र 5 प्रश्नामध्ये तुमच्याला बेसिक क्लिअर करतो सोबतच त्या ठिकाणी 3 लेवल्स तुमच्या कंप्लीट करतो. त्याच्यामध्ये बेसिक कंप्लीट करणे, इझी लेवल, मॉडरेट लेवल, हार्ड लेवल, हार्डेस्ट लेवल सगळ्या लेवल या ठिकाणी कंप्लीट होत असतात. या ठिकाणी बघा आता याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ. कसं होत असते 12.2/3 याला कसं आपण करतो पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी 12 किती 36, 36 न 2 38, 38/3 झाले. ते काय झाले हे 12 36 न 2 हे बघा 3 गुणिले 12 इकडे गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची म्हणजे हे 38/3 झाले. सो 38/3 आपण घेतले गुणिले. आता 324 म्हणजे काय 324 जर वर्गमुळात असेल तर तुमच्यावाले 30 पर्यंतचे वर्ग पाठच पाहिजे. जर पाठ नसेल तर पाठ करून घ्या. 324 जर वर्गमुळात असेल तर तो 18चा स्क्वेअर असतो म्हणून इथं आले 18 वजा या ठिकाणी 34 भागिले किती 100 गुणिले 1450 बरोबर याला काय करणार तुम्ही अंडर रूट मध्ये टाकणार. सो आपण याला अंडर रूट मध्ये टाकलं -280 लिहून घेतले. आता एवढा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल एवढा आणि देन मग हा पण पार्ट करावा लागेल. या ठिकाणी बघा 3 1 3 3 6 18 याचा गुणाकार आपण करू. sin 8 48 4 sin 3 18 18 आणि 4 होतात 22 सो 228 आले मायनस या ठिकाणी बघा तर 0 कॅन्सल झाला 0 कॅन्सल झाला. आता भाग कसं द्यायचं ते सांगतो की समजा जर आपण या ठिकाणी 5 दोन्ही 10 5 दोन्ही 10 आणि 5 9 45 देन या ठिकाणी 2 1 2 17 दोन्ही 34. आता याचा गुणाकार करूया आपण 29 7 म्हणजे 29 गुणिले 7 7 9 63 6 7 दोन्ही 14 म्हणजे 203 7 9 63 6 7 दोन्ही 14 14 आणि 6 म्हणजे 203. सो या ठिकाणी आपण काय लिहिले 3 लिहून टाकले. हातचे आले आपल्याला 20 29 1 29 म्हणजे 29 जर या ठिकाणी मिळवले तर झाले 49. सो या ठिकाणी येतं 493. बघा आपण काय सॉल्व्ह करत आहोत. 228 इकडे आले वजा 493 इकडे आले बरोबर अंडर रूट मध्ये x अंडर रूट मध्ये काय तर x वजा 280. याची मित्रांनो जर आपण वजाबाकी करून घेतली बघा पद्धतशीर याची जर आपण वजाबाकी केली तर लहान संख्येतून मोठी संख्या आपल्याला वजा करावी लागते. काय येणार आहे 228 वजा 493. आपण काय करणार की या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून घेऊ. सो 493 वजा 218 8 आणि 5 13 हातचा 8 आणि 5 किती 8 आणि 5 13 हातचाला 1 9तून 2 गेले तर 7 राहिले या ठिकाणी 2 म्हणजे 275 आले. मात्र मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह द्यावं लागेल -275 बरोबर. आता अंडर रूट मध्ये x वजा 280. एक गोष्ट इथं लक्षात घ्या की हा जो मायनस आहे हा इकडे जाऊन प्लस होणार म्हणजे आपण कोणत्या स्टेप्सवर येणार तर -275 प्लस 280 बरोबर अंडर रूट मध्ये x. ही झाली आपल्याला नेक्स्ट स्टेप्स. ह्या स्टेप्स मध्ये आता मायनस प्लस मायनस होते मायनस प्लस काय होते तर मायनस होते. ओके कुठेतरी थोडंसं हे वाटते 3 सकम 18 8 सकम 48 4 8 3 24 sin 3 18 18 आणि 4 किती 22 बरोबर आहे ते. या ठिकाणी 493 कारण की इथं बघूया तरी पण या ठिकाणी काय येतं 5 येतं 5चा स्क्वेअर 25 उरायला आपल्याला 5 नाही पाहिजे त्या ठिकाणी. बघूया काय काय हे आहे तर मिस्टेक या ठिकाणी काहीतरी असल्यासारखे वाटतं. ठीक आहे या ठिकाणी बरोबर आहे
12 36 न 2 38 38 बाय 3 गुणिले 18 म्हणजे 3 सकम 18 साइन 8 48 4 साइन 3 18 आणि 4 किती 22 हे बरोबर आहे. मायनस आपण या ठिकाणी केलेलं आहे मायनस, मग 34 भागिले 100 आणि इथं जर केलं तर 5 दोन्ही ओके या ठिकाणी काय केलं तर 0 0 कॅन्सल केलं 5 दोन्ही 10 नंतर 5 दोन्ही 10 5 9 45 बरोबर आहे आणि इथं 17 29 गुणिले 17 जर आपण केला समजा बाजूला जर केला 29 गुणिले 17 ओके 7 9 63 6 7 2 14 6 किती 2 20 आणि इथे काय आले 29 म्हणजे 3 9 4 493 बरोबर आहे. 228 वजा 493 आपल्याला वजा करावं लागेल. साइन 8 48 4 साइन 3 18 18 आणि 4 22 बरोबर आहे आणि इकडे 493 पण बरोबर आहे. थोडंसं इथे आन्सर नाही म्हणून आपण ते करत आहोत. आता 493 वजा 228 8 आणि 5 किती 13 हातचा वाला 1 या ठिकाणी येतं 6 आणि या ठिकाणी किती येते 6 येतात. 8 आणि 5 13 हातचा वाला 1 9 3 गेले 6 राहिले आणि या ठिकाणी येते फक्त 265 या ठिकाणी 265 येते मित्रांनो. थोडंसं त्याला डार्क करूया आपण 265. आता आपण या ठिकाणी 265 लिहू 265 आता ते बरोबर आन्सर येणार आहे. 280 वजा 265 म्हणजे मायनस प्लस मायनस होते 280 मधून 265 गेलेत इथं 5 आणि इथं 1 उरतं सो 15 आले. या ठिकाणी मोठी संख्या 280 आहे म्हणून आपण 15 लिहिणार आहोत. 15 बरोबर अंडर रूट मध्ये x. आता याला कट केला त्याचा स्क्वेअर सो x बरोबर 15चा वर्ग होते 225. सो फायनल आन्सर येते x इज इक्वल टू 225. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला पुढे जाऊ. राईटच आहे. 5वा प्रश्न या ठिकाणी 676 आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला 21 पासून तर 30 पर्यंतचे वर्ग पाठच पाहिजे. आता 676 बघा तुम्हाला एक सांगतो की 576 आणि 676 676 आणि 576 हा 24चा वर्ग आहे आणि हा 26चा वर्ग आहे. एवढं पाठ पाहिजे म्हणजेच हा काय येतं तर 26 आला या ठिकाणी प्लस 241.6 हे 128.87 बरोबर याला x घेऊ प्लस 115.69. ठीक आहे. पॉईंटची आपण वजाबाकी करूया. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण बेरीज करू तर ते बेरीज किती होणार आहे तर हे 0.56 जैसे ते राहणार 1 न 6 7 झाले इथे आले 6 आणि इथे आले 2 267.56 मायनस 128.87 बरोबर अंडर रूट मध्ये x प्लस 115.69. आता आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी पॉईंटच्या खाली म्हणजेच 267.56 मधून 128.87 आपल्याला फायनली काढावं लागेल. 6तून 7 जात नाही म्हणून 16तून 7 गेले 9 राहिले हातचा एक या ठिकाणी दिला. 5तून 9 जात नाही म्हणून 15तून 9 गेले 9 6 15 ओके. आता पॉईंट दिला हातचा एक या ठिकाणी दिला. 7तून 9 जात नाही म्हणून 17तून 9 गेले तर 8 राहिले 8 आणि 16 किती 17 हातचा एक या ठिकाणी दिला. 6तून 3 गेले 3 राहिले आणि 2तून 1 गेला 1 राहिला 138.69 झाले. आता फायनल स्टेप्सवर आपण कुठे आलो की या ठिकाणी x प्लस 115.69 हा जो प्लस आहे इकडे जाऊन मायनस होते म्हणून 115 मायनस 69 असे येते भाऊ. इथं 0 इथे 0 इथे येतात 3 इथे येतात 2 म्हणजे 23 आले बरोबर त्या ठिकाणी. आता फायनली स्टेप्स काय आली 23 बरोबर अंडर रूट मध्ये x आणि तुम्हाला माहितच आहे की 23 बरोबर अंडर रूट मध्ये x असेल तर याची व्हॅल्यू कट करणे आणि याच्यावर स्क्वेअर करणे x बरोबर 23चा वर्ग. आता 23चा वर्ग तुम्हाला माहित पाहिजे ते सुद्धा तुम्हाला सांगतो की 23चा वर्ग होते 529 आणि 29चा वर्ग होते 729 हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. सो 23चा वर्ग येतो 529. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. चेक करूया. राईटच आहे. शेवटी तुम्हाला माझ्या क्लासबद्दल माहिती देतो. मी एक रेकॉर्डेड बॅच चालू केलेली आहे फक्त रेकॉर्डेड बॅच. त्याच्या मागचं कारण पण तुम्हाला सांगतो की लाईव्ह बॅचमध्ये कमेंट्स बघा हे करा ते करा त्याच्यामध्ये वेळ जातो. मात्र या ठिकाणी स्पेशली रेकॉर्डेड बॅच आहे त्याची फी आहे मित्रांनो 1200 रुपीज. ही बॅच माझ्या ॲप्सवर उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही जा. स्टडी अप हे ॲप्स आहे
स्टडी अप UP अप टाकायचं. हे ॲप्स आहे, हे ॲप्स तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला टेटच्या फोल्डरमध्ये ही 1200 रुपयाची बॅच दिसेल. यामध्ये 100 व्हिडिओमध्ये मी मॅथ्स अँड रिझनिंग कव्हर करून देणार आहे. फक्त 100 व्हिडिओमध्ये ऑल सिलेबस कव्हर करणारा महाराष्ट्रातील पहिला क्लास असेल. सो 7709119501 वर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. याबद्दल आणखी माहिती असेल तर मी तुम्हाला सांगेल. ओके, ही बॅच 23 मार्चपासून जरी सुरुवात झाली असेल तर तुम्ही ते केव्हाही घेऊ शकता. फक्त तुमच्या नियोजनानुसार त्याच्यातले व्हिडिओ तुम्ही सॉल्व करायचे, म्हणजे बघायचे. त्याच्यासोबत मी PDF पण देतो. 100 व्हिडिओज प्लस तुम्हाला 200 PDF त्या ठिकाणी मिळणार आहे. एक क्वेश्चन शीटची असते, एक आन्सर शीटची PDF असते, किंवा काही थिअरॉटिकल पार्ट त्या PDF मध्ये दिलेला असतो. ओके, चला. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो लाईक करत चला. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. बिकॉज ऑफ त्यांना सुद्धा या व्हिडिओची गरज आहे, जर टेट तुम्ही देत असाल तर. आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये या चॅनलची तुम्हाला नितांत गरज पडणार आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.